कार्यक्रमाची जी उत्सुकता एवढी उभी केलेली आहे त्या कार्यक्रमाच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ उभा राहणार नाही। आर्थिक आढावा घ्यायचं जे वृक्ष काम असतं कित्येक वेळा की जे आर्थिक बाबी असतात तो आपल्या पटलावरती ठेवायचं काम मी थोडक्यात आपल्या पुढे मांडत आहे। प्रतिभाने सविस्तर आढावा घेतलेला आहे। आमच्या सचिवा संगीता कारेकर यांनी त्यांचं सुद्धा सचिवाचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आकडेवारीच्या पटलावर सांगायचं म्हटलं तर जसं मागे आम्हाला सांगण्यात आलं होतं गंगाजळीला हात घालू नका, तुमचे काय खर्च करायचे ते वरच्या कार्यक्रमावर करा, गंगाजळीतून पैसे काढायचे ते। त्याप्रमाणे अरुणा सोमणने दिलेला तो सल्ला आम्ही शिरसावंत मानलेला आहे आणि मला आपणा सर्वात सांगण्यास आनंद वाटतो की मागील जी गंगाजळ होती त्यामध्ये तब्बल हाँगकाँग डॉलर 11,661 आणि 31 सेंट जमा केलेले आहेत। प्रत्येक फॅमिलीला अकाउंटची एक प्रत आपणाकडे उपलब्ध करून ठेवलेली आहे। सविस्तर तपशील त्यामध्ये लिहिलेले आहे आणि आज तागत आपली जी मालमत्ता म्हणता येईल बँकिंग भाषेमध्ये की अॅक्युम्युलेटेड फंड्स मागच्या वर्षीचे किती होते आणि करंट इयरचा अर्निंग मी 11,661 सांगितलं। एकूण मालमत्ता महामंडळाकडे 67,687.84 सेंट इतकी जमा झालेली आहे आणि बाकी तपशीलवार सांगण्यापेक्षा आपण 2 बँकेमध्ये अकाउंट मेंटेन करतो जे सर्व सभासदांना HSBC बँकेच्या सुविधाजनक होण्यासाठी आम्ही HSBCचं अकाउंट सर्वांना केलेलं आहे। पण शेवटी मंडळ असतं की जास्तीत जास्त व्याज मिळवलं पाहिजे म्हणून बँक ऑफ इंडियामध्ये व्याजाचं प्रमाण जास्त असतं किंवा कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये इंडिया बेस्ट बँक आहे तिकडे आम्ही फिक्स डिपॉझिट जमा करतो आणि व्याजाची रक्कम आम्ही जास्त घेतो आणि प्रत्येक इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस प्रत्येक कार्यक्रम जो असतो तो अशा पद्धतीने ऑर्गनाईज केला जातो सचिवांतर्फे किंवा मेंबरच्या मागचे जे काही पूर्व अनुभव आहेत की जेणेकरून खर्च सगळा त्याच्या तिथल्या तिथे मिटला पाहिजे आणि शिल्लक राहिलेली रक्कम ती पुन्हा आपल्या मंडळाच्या अकाउंटमध्ये जमा झाले पाहिजे। आणि सभासद आणि आता मला आनंद वाटतोय की बरेचसे लोक जे आहेत ते सभासद होऊ इच्छितात, वार्षिक वर्गणी म्हणून सर्व बरेचसे लोक सभासद झालेले ही चांगली गोष्ट आहे। त्यामुळं मंडळाच्या गंगाजळीमध्ये वर्षावर वाढ होणार आहे आणि मला वाटतं की या आणखीन विशेष कुणाला काही आणि ह्या कार्यक्रमाचा एक तो काय म्हणता येईल सर्वोपचार असतो किंवा काय म्हणता येईल त्याला हे अकाउंट्स मी आपल्या पुढे मंजुरीला ठेवत आहे आणि या अकाउंटबद्दल आपली मंजुरी आज मी आपल्याकडे घेत आहे। याबद्दल काय अडचण असेल तर आपणास विचारावी। मंडळाचे एक एक अकाउंट्स तिथे ठेवलेले आहेत, प्रत्येकाला जाताना प्रत मिळेल ती पण त्यांनी कॅरी करावी। थँक्यू, धन्यवाद। अल्पोपहार सगळ्यांनी लवकरात लवकर आटपून पुन्हा आपल्याकडं सानिध्य व्हावं। आणखी मला आता कार्यक्रमाची पुढची रूपरेषा जी आहे जी प्रतिभाने तुम्हाला अट्रॅक्शन आगामी अट्रॅक्शन जे सांगितलं होतं फक्त ट्रेलर करून सोडून दिलेलं आहे। मला वाटतं की प्रतिभा तत्पूर्वी व्हाईस प्रेसिडेंट मोना करंदीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द मनोगत व्यक्त करावं आणि पुढील वर्षाची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने निवडून पद्धतीने किंवा आपल्या जसं तुम्ही आम्हाला आता माझे अकाउंट्स मंजूर केले त्या पद्धतीने करून करावी। आणि मी आणखीन एक मिनिटं घेतो कारण माझे